नमस्कार. महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2026 ची भरती प्रक्रिया सध्या प्रत्येक जिल्हानिहाय मैदानी चाचण्या या सुरू असून सगळ्यात मोठी जी भरती प्रक्रिया आहे सीपी मुंबईसाठीची, यामध्ये सगळ्यात जास्त जागा या ठिकाणी होत्या आणि या ठिकाणी सगळ्यात जास्त अर्ज 2 लाखापेक्षा जास्त अर्ज आलेले आहेत. तर त्या ठिकाणी सीपी मुंबई पोलीस भरतीबाबतची जी मैदानी चाचणी आहे आजची तारीख 25 फेब्रुवारी, तर 25 तारखेला जे काही मैदानी चाचणीसाठी उमेदवार त्या ठिकाणी गेले होते मरोळच्या मैदानावर, त्याने दिलेली जी मैदानी चाचणी आहे तर मैदानी चाचणीमध्ये त्यांना आलेला जो अनुभव आहे हा त्यांच्याच शब्दामध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर जो काही 100 मीटरचा गोळा आहे, गोळाफेक आहे, 1600 मीटरमध्ये काय होत आहे आणि त्याचबरोबर शेवटी जाताना काय करायचं आहे, सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. तत्पूर्वी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे सगळ्या महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत अशाच वेळेवर पोहोचतील. तर मरूळ ग्राउंडला सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला जायचं कसं आहे, ज्यांना माहिती नाही आहे त्यांनी पहिल्या व्हिडिओ जर पाहिले नसेल तर पुन्हा एकदा आपण पाहून घेऊयात. मरोळ ग्राउंडचे आहे सीपी मुंबईसाठी, महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी सीपी मुंबई पोलीस भरती 2026 साठी मरोळ हे ग्राउंड जे आहे हे पोचणं सोपं आहे, कारण योग्य लोकल ट्रेन आणि मेट्रो वापरून कमी वेळ आणि पैसा वाचवून तुम्ही त्या ठिकाणी जाऊ शकता. CST छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशनवरून घाटकोपर लोकल तुम्ही घेऊ शकता. तिकीट जे आहे 10 ते 15 रुपये असेल, कारण हे लोकल थेट घाटकोपरला नेते, जिथे पाहू शकता मेट्रो तुम्हाला उपलब्ध आहे. आणि घाटकोपर मेट्रो स्टेशनवरून मरोळ नाका 20 रुपये तिकीट आहे, या ठिकाणी जाऊ शकता, कारण मेट्रो थेट मरोळ नाकापर्यंत नेते आणि तिथून पुन्हा परत 1.5 किलोमीटर अंतर चालत 15 ते 20 मिनिटांमध्ये किंवा सिटी बस 4 रुपयाने तुम्ही जाऊ शकता. तुम्ही ऑटो हे टाळणं आवश्यक आहे. ऑटो जर तुम्ही घेतलीत, रिक्षा, तर 80 ते 100 रुपये तुमच्याकडून ते घेतात एका उमेदवाराकडून, त्यामुळे अनावश्यक खर्च वाढतो. तुमच्याकडे जर वेळ असेल तर अशा पद्धतीने तुम्ही वेळेवर कमी खर्चात पोहोचू शकता. पहिल्यांदा काय करायचंय तर लोकल CST घाटकोपरपर्यंत 10 ते 15 रुपयेपर्यंत तुम्ही जाऊ शकता. जलद, फास्ट आणि स्वस्त आणि विश्वासार्ह आहे. त्याचबरोबर मेट्रो घाटकोपर ते मरोळ नाकापर्यंत 20 रुपये खर्चामध्ये 10 ते 15 मिनिटांमध्ये पोहोचलं जाऊ शकतात थेट, आणि गर्दी सुद्धा कमी असते. त्याच्यानंतर पुढे 15 ते 20 मिनिटं चालत जाऊ शकता. त्याचबरोबर तुमचा व्यायाम सुद्धा होईल, पैसे सुद्धा वाचतात चालत जाऊन. त्याचबरोबर जर समजा सिटी बस असेल तर त्या बसने सुद्धा जाऊन तुम्ही ती 5 ते 10 मिनिटांमध्ये पोहोचू शकता. 4 रुपये इतकं तिकीट आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही मरोळच्या ग्राउंडवर पोहोचलेला आहात, मैदानावर पोहोचलेला आहात वेळेवर. त्याच्यानंतर जर पाहिलं तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जर चालतच असाल तर तुमच्यासाठी ते चांगलं आहे. 1 ते 1.5 किलोमीटर तुमचा तयारी जी आहे ती अजून चांगल्या पद्धतीने होईल आणि खर्च सुद्धा कमी होणार आहे. त्याच्यानंतर जेवणाची आणि राहण्याची व्यवस्था ज्यांना माहिती नाही आहे त्यांना पुन्हा एकदा राम मंदिराजवळील निःशुल्क राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था आहे. राम मंदिर पोलीस मुख्यालयापासून 100 मीटर अंतर येथे निःशुल्क राहण्याची आणि जेवणाची सोय आहे, कारण भरती प्रक्रियेत विद्यार्थ्यांना थकवा टाळण्यासाठी ही सुविधा दिली जाते. 2 वेळा या ठिकाणी भात मिळतो, दुपार आणि रात्री, ज्यामुळे पाहू शकता तुमची तयारी ही चांगली होण्यासाठी मदत मिळते. त्याचबरोबर इतरत्र फळं जी आहेत ही तुम्ही स्वतः विकत घेऊ शकता. राम मंदिरात फ्री बेड, कारण गर्दीमुळे व्यवस्थित विश्रांती आवश्यक आहे, त्यामुळे फ्री बेड हा दिला जातो. जेवण जे आहे सांगितलं मी तुम्हाला, हलकं भात, जड पदार्थ या ठिकाणी टाळायचे आहेत, कारण ग्राउंड पूर्वी तुम्हाला हलकं जेवण आणि फळे हे खाणं आवश्यक आहे. ही व्यवस्था विद्यार्थ्यांचा जो काही आर्थिक जो काही ताण असेल त्यांच्यावर, म्हणजे एखाद्या हॉटेलच्या ठिकाणी राहण्यापेक्षा या ठिकाणी त्यांना ते परवडतं आणि चांगल्या पद्धतीने त्यांचं टेन्शन कमी होऊन त्यांची तयारी पण चांगली होते. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या दिवशी तुमची मैदानी चाचणी असेल त्या दिवशी तुमचा प्रवास जो आहे जास्त करणं टाळायचा आहे. रिपोर्टिंग टाईम आणि टाळण्याच्या ज्या चुका आहेत, रिपोर्टिंग टाईम वेळेवर तुम्हाला पोहोचणं आवश्यक आहे. हॉल तिकीटवर जो रिपोर्टिंग टाईम दिलेला आहे त्या वेळेवरच काटेकोरपणे तुम्ही त्या ठिकाणी उपस्थित राहा, कारण उशीर झाल्यास तुम्हाला थेट घरी पाठवलं जाऊ शकतं आणि तुमचं जे स्वप्न आहे हे तिथेच संपू शकतं. या कारणामुळे खूपच महत्त्वाची गोष्ट, वेळेवर त्या ठिकाणी पोहोचा. ज्या दिवशी मैदानी चाचणी असेल त्या दिवशी प्रवास करणं
टाळावा. उदाहरणार्थ पाहू शकता 5, 6, 7, 8 वाजताच्या बॅचसाठी 5 म्हणजे 5 वाजतापूर्वी पोचा. 10-12 वाजता असेल तर 9:30-10 पर्यंत पोचा. दुपारी 2 वाजता असेल तर 1 ते 2 वाजेपर्यंत वेळेवर पोचा. यामुळे काय होईल, प्रक्रिया वेळेनुसार चालते आणि उशीर केल्यास तुमची बॅच चुकली तर तुम्हाला संधी ही एकदा या वर्षीची संधी जाऊ शकते, गमावू शकता. त्याचबरोबर वय वाढल्यास त्यामुळे पुन्हा सुद्धा संधी तुम्हाला मिळणार नाहीये. तर ही गोष्ट लक्षात ठेवून वेळेवर पोचणं आवश्यक आहे. हॉल तिकीटचं सुद्धा रिस्क आहे, कोणत्याही पद्धतीने घेऊ नका, कारण प्रक्रिया एकदम कठीण कठोर अशा पद्धतीची आहे. आता ग्राउंड प्रक्रियेचं वेळापत्रक कसं आहे, तर प्रक्रिया ही बॅचनुसार वेगळी सुरू होते, कारण गर्दी हे व्यवस्थित करण्यासाठी वेळा विभागल्या जातात. सकाळी 5-8 बॅच आहे, 9 ते 11ची बॅच आहे, 100 मीटर, 1600 मीटर, 10-12ची बॅच आहे, 1 ते 2 वाजेपर्यंतची बॅच आहे आणि 4 ते 5 वाजेपर्यंतची. हे वेळापत्रकामुळे थकवा टाळण्यास मदत होते आणि सगळी स्पर्धा जी आहे प्रक्रिया ही चांगल्या पद्धतीने होते. आता तुम्ही गेटमध्ये आतमध्ये गेल्यानंतर तुमच्या बॅगा तुम्हाला ठेवाव्या लागतात. त्याच्यानंतर तुमचं फक्त आधार कार्ड, हॉल तिकीट आणि 2 पासपोर्ट साईज फोटो हे कागदपत्र तुम्हाला बरोबर लागतात. आधार कार्ड तुमचं ओरिजिनल बरोबर ठेवायचं आहे, झेरॉक्स नाही. त्याचबरोबर तुमची 50ची बॅच जी आहे विद्यार्थ्यांची, 50 विद्यार्थ्यांची ही बनवली जाते आणि त्यामध्ये तुम्हाला पुढे पाठवलं जातं. आवश्यक कागदपत्र हे आहेत ओरिजिनल आधार कार्ड, हॉल तिकीट आणि 2 पासपोर्ट साईज फोटो, कारण बॅगा तपासले जातात आणि इतर कागद तुम्हाला बॅगेत हे ठेवावे लागतात. यामुळे काय होतं, तुमचं जर पाहिलं त्याच्यानंतर कागदपत्र पडताना तुमची झाली, कागदपत्र चेक केले की तुमची शारीरिक मापे हे घेतली जातात. मी या अगोदर सुद्धा सांगितलं होतं, जे नवीन असतील उमेदवार त्यांच्यासाठी ही खूपच महत्वाची माहिती. शारीरिक मापे घेतली जातात. उंची असेल, छाती, वजन मोजणं, टेबलवर सही करून तुमचा रोल नंबर, आधार कार्ड नंबर तुमचं चेक केलं जातं. उंची, छाती, वजन मोजलं जातं. ही मापे पात्रता तपासण्यासाठी आवश्यक असतात, कारण पोलीस भरतीमध्ये किमान वयोमर्यादा आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे. तर माप जे आहे हे घेतलं जातं, उंची उभे राहून घेतलं जातं, पात्रता आहे. त्याच्यानंतर ही सगळी प्रक्रिया झाल्यानंतर पुन्हा तुमची बायोमॅट्रिक व्हेरिफिकेशन होतं आणि तुम्हाला छातीचा क्रमांक, चेस्ट नंबर आणि चिप जी पायाला लावली जाते हे दिली जाते. तर मंडपामध्ये छाती क्रमांक, चेस्ट नंबर आणि पायाला चिप लावतात. नंतर हॉलमध्ये बायोमॅट्रिक, फोटो, थंबप्रिंट, पाय स्कॅन करून हे डुप्लिकेट टाळलं जातं आणि ट्रॅकिंग केली जाते, कारण सेन्सरनी ते ओळखता येतं. चिप आणि सेन्सरमुळे धावण्याची नेमकं जो वेळ आहे हा त्यांना समजतो. आता इथेच मोठा घोळा आहे, पाहू शकता. 100 मीटर धावण्याची प्रक्रिया सुरू झाली की काय होतं, 3-3 विद्यार्थी एका वेळेला एकत्र सोडले जातात. स्टार्टिंगला शिट्टी आणि एंडिंगला सेन्सर असतो. तर यामध्ये काय होतं, कमी गुण 12 ते 13 सेकंद चालणाऱ्यांना 15 ते 17 सेकंद दाखवले जातात. म्हणजे तुम्ही 13 सेकंद चालला तरी तुमचे 15 ते 17 सेकंद येतात. याचं कारण काय आहे, स्टार्टिंगला सेन्सर नसल्याने हाताने स्टॉपवॉच दाखवला जातो आणि शेवटी सेन्सर असतो, त्यामुळे त्याच्यामध्ये 2 ते 3 सेकंद जास्तीचे दर्शवतात. त्यामुळे 50 पैकी फारच कमी गुण, 40 पेक्षा जास्त गुण जास्तीत जास्त मिळतात. कारण नेमकी स्टार्ट आणि स्पीड हा आवश्यक असतो. तुम्हाला स्टार्टला स्पीड घेणं आवश्यक आहे, त्यामुळे तुमचे जे जास्तीचे सेकंद दर्शवतात यामध्ये तुमचे चांगले गुण येऊ शकतात. शिट्टीवर तुम्हाला काय टिप्स आहेत, तर शिट्टी वाजल्यानंतर लगेच स्प्रिंट करायचं आहे, लगेच चालायचं आहे. सेन्सर पार करताना तुम्हाला खाली बघायचं नाहीये, कारण सेन्सर पार करताना तुम्ही जर खाली बघितलं तरी सुद्धा तुमचा जो टायमिंग आहे हा जास्त वाढू शकतो. आता 1600 मीटर धावण्याच्या टिप्स कशा आहेत, तर 50 ते 100 विद्यार्थी एकत्र ट्रॅकच्या काठाने धावा, कारण बाहेर धावल्यास, ट्रॅकच्या बाहेरून धावल्यास तुमचं अंतर जे आहे हे वाढतं, वेळ जास्त वाढतो आणि गुण पण कमी होतात. काठाने धावल्यास तुमचं अंतर कमी आणि सुनिश्चित होतं, जेणेकरून तुम्हाला जास्त गुण मिळतात. ही 1600 मीटर धावण्यासाठीची अत्यंत महत्वाची अशी टिप्स आहे. ट्रॅक बाहेर तुम्ही जास्त अंतर पडेल आणि तुम्हाला कमी गुण मिळतील, ही गोष्ट लक्षात ठेवायचं आहे. काही झालं तरी ट्रॅकच्या बाहेरून धावायचं नाहीये. तर आता पुढे शेवटची जी यामध्ये चाचणी आहे, गोळाफेक, शॉर्टपुटची प्रक्रिया. तर 1600 मीटर धावण्याची चाचणी आहे, ते झाल्यानंतर लगेच गोळाफेक जे आहे हे होत नाहीये. 1 ते 2 तास थांबावं लागतं, कारण या ठिकाणी पॅचेस बनवलेले असतात, थोडा वेळ जास्त लागतो. ग्रुपमध्ये सोडता येत नाही, प्रत्येकाला एकेकाला गोळाफेक करावं लागतं, त्यामुळे 1 ते 2 तास या ठिकाणी तुम्हाला वेळ वाट पाहावी लागते. तर यासाठीचे
तंत्र आहे तुम्ही लक्षात ठेवू शकता. शेवटी यामध्ये गोळाफेक कशा पद्धतीने घेतलं जातं आणि सगळी प्रक्रिया झाली. गोळाफेक केल्यानंतर ना गोळाफेक कशी असते आपण मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला 2 ते 3 व्हिडिओमध्ये टिप्स आणि ट्रिक्स सांगितल्या होत्या. शेवटी सही आणि गेट बाहेर पडण्याची प्रक्रिया कशी आहे तर शेवटी सर्व इव्हेंट्स तुमचे झाले, सर्व चाचण्या झाल्या की 1 ते 2 तासानंतर सही 100 मीटर आणि 1600 मीटर जवळ हे नोंद व्हेरिफिकेशन केलं जातं आणि शेवटी तुम्हाला गेट बाहेर सोडलं जातं. संपूर्ण प्रक्रिया ही चांगल्या पद्धतीची आहे. मात्र 1600 मीटर किंवा 100 मीटर रनिंगमध्ये जो घोळवतोय यामध्ये सेन्सरमुळे आणि शिट्टीमुळे ही गोष्ट लक्षात ठेवून तुम्हाला त्या पद्धतीने तुमची तयारी ही असणं आवश्यक आहे. तर अशा पद्धतीने आजची जी मैदानी चाचणी झाली, विद्यार्थ्यांनी जे काही आपल्याला महत्त्वाचे अपडेट दिले आजच्या ज्या मैदानी चाचणीबाबत, त्यानुसार अशा पद्धतीने ही होत आहे. ज्यांची मैदानी चाचणी याच्यानंतर आहे त्यांच्यासाठी खूपच महत्त्वाच्या अशा अपडेट आहेत. अशाच महत्त्वाच्या अपडेट दररोज वेळेवर मिळवण्यासाठी नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.